मित्रांनो, वॉर 2चा ट्रेलर रिलीज झाला आहे, जो मी जस्ट आता बघितला आणि अक्षरशः हा ट्रेलर मी 4 वेळेस बघितला. म्हटलं ह्या ट्रेलरमध्ये काहीतरी चांगलं सापडेल जे मी तुम्हाला कौतुकाने सांगू शकेल, पण जाऊ द्या, सोडा विषय. नमस्कार, मी कुलदीप तुमच्या सगळ्यांचं पिक्चरवाला मराठीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. खरं सांगायचं झालं तर ॲव्हरेज वॉर 2च्या टीजर नंतर मला ह्या वॉर 2च्या ट्रेलरकडून खूप अपेक्षा होत्या, पण आता मात्र मी नक्की सांगू शकतो की ह्या ट्रेलरने मला टोटली डिसअपॉइंट केलंय. मित्रांनो, मला एक गोष्ट सांगा, जेव्हा मेकर्स एखाद्या फिल्मचा ट्रेलर किंवा टीजर रिलीज करतात त्यावेळेस त्यांचा उद्देश काय असतो? बेसिकली त्यांचा उद्देश असा असतो की बाबा आपल्या पिक्चरमधले जे काही बेस्ट सीन्स आहेत ते आपल्या टीजरमध्ये किंवा ट्रेलरमध्ये आपण टाकूया, जेणेकरून ऑडियन्सला ते आवडतील आणि आपल्या पिक्चरची एक हाईप क्रिएट होईल. पण वॉर 2च्या मेकर्सकडून एकच चूक सेम रिपीट होते. ॲव्हरेज टीजर नंतर हा असला ट्रेलर जर वॉर 2चा असेल ना, तर आता मात्र मला हा पिक्चर 100% डेंजरमध्ये वाटायला लागलाय. वॉर 2च्या ह्या ट्रेलरच्या सुरुवातीला दाखवलंय की बाबा ऋतिक रोशन आणि NTR कसली तरी एक शपथ घेत आहेत आणि ते दोघांचं एक काहीतरी वायसूर बॅकग्राऊंडला चाललेलं आहे. पण आता पिक्चरची स्टोरी रिव्हील करायची नाही म्हणून मेकर्सने अख्खा ट्रेलर ह्या दोघांच्या वायसूरमध्ये गुंडाळून टाकलाय. बरं, त्या वायसूरच्या क्वालिटीमध्ये कुठेतरी गुजबम्स तरी पाहिजे रे. त्या ऋतिक रोशनचा आवाज तसला, त्या NTRचा आवाज तसाच आणि आशुतोष राणाचा एक डायलॉग दाखवलाय तो पण आवाज सेमच. या तिघांचे आवाज फ्लॅट चाललेत नसते त्या टीजर नाही का, त्या ट्रेलरच्या बॅकग्राऊंडला. आणि व्हिज्युअलच्या नावावर काय चाललंय? तोच रटाळवाना प्लॉट आणि तीच तसली स्टोरी. खरं तर मला ह्या ट्रेलरकडून खूप जास्त अपेक्षा होत्या, पण ज्या पद्धतीचा हा ट्रेलर दिसतोय ना, खरं सांगतो मला ह्या ट्रेलरने मी टोटली डिसअपॉइंट झालोय आणि ट्रेलरमधलं एकही सीन किंवा एकाही दृश्याने मला इम्प्रेस केलेलं नाहीये. मला तर अजून प्रश्न पडला आहे की एवढं मोठं बजेट लावून मेकर्सला ह्या पिक्चरमध्ये जरा सुद्धा काय नवीन दाखव वाटलं नसेल का? म्हणजे बघा ना, जर तुम्ही असा प्लॉट पिक्चरमध्ये येणार असाल तर मला तर असा प्रश्न पडतो अजून एकदा की तुम्ही हा ट्रेलर किंवा हा पिक्चर काढण्यापेक्षा डायरेक्टली वॉर 1 जो होता ना तोच डायरेक्टली रिलीज करायचा ना थिएटरमध्ये. नाही म्हणजे मेकिंग किंवा स्टोरी टेलिंग सिमिलरचं दोन्हीचं काय वेगळे आहेत? भले इथं डायरेक्टर वेगळा होता, ह्याचा डायरेक्टर वेगळा आहे, पण काहीच ट्रेलरमध्ये आणि हे टीजरमध्ये पण बेसिकली किंवा ह्या पिक्चरमध्येच आपण म्हणू शकतो ऑल टुगेदर वॉर 1 पेक्षा वॉर 2 मध्ये काहीच वेगळं दिसत नाहीये. फक्त टायगर श्रॉफला काढलाय आणि NTRला घेतलाय बस. एवढं मोठं बजेट फुकून ह्या पिक्चरचं काय होणार आहे हाच प्रश्न मला तर पडलाय खरं तर आता. बाकी तुम्ही जर हा ट्रेलर अगोदरच बघितला असेल तर तुमचं मत काय मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकला बघत असाल तर आपल्याला फॉलो करा आणि युट्यूबवर बघत असाल तर आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. वॉर 2च्या ट्रेलरने तर आपल्याला डिसअपॉइंट केलेच, पण आता पिक्चर आल्यानंतर ह्या पिक्चरचा काय पिक्चर होतोय ते आपण जाणून घेऊयाच. तोपर्यंत कल्टेश.